माजी आमदार व पोलीस अधीक्षक लव मामलेदार यांना रिक्षा चालकाच्या मारहाणीत मृत्यू। बऱ्याच वेळेला रस्त्यावरच्या किरकोळ अपघातातून एखाद्याला विनाकारण मारहाण होत असते। लहान मोठ्या शहरातून ॲटो, कॅब चालक आणि रिक्षा चालक हे मनमानी करत वाहने चालवून एखाद्याला मृत्यूच्या दारात ढकलतात। सर्वसामान्य माणूस त्यांच्याशी हुज्जत वाद घालत बसत नाही, तरी त्यांची दादागिरी सुरूच असते। गोव्याचे माजी आमदार हे नेहमीप्रमाणे बेळगावी येथे खरेदीसाठी आले होते। चुकून त्यांच्या कारचा धक्का एका ऑटो कॅबला लागला। त्या कॅब चालकाने रागारागाने त्या माजी आमदारांना इतकी मारहाण केली की त्यात त्यांचा जीव गेला। शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12च्या दरम्यान खडे बाजार परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ माजली असून पोलिसांनी तातडीने ऑटो कॅब चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला। या घटनेची पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती पुढील प्रमाणे आहे। पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लहू मामलेदार हे गोवा विधानसभेचे माजी सदस्य आहेत। ते मूळचे फोंड्याजवळील दुर्गाभाट येथील आहेत, पण सध्या ते परवर येथे आपल्या कुटुंबासह राहायला आहेत। मामलेदार हे सुरुवातीला पोलीस खात्यामध्ये पोलीस उपअधीक्षक पदावर काम करत होते। गोवा पोलीस दलात ते कार्यरत असताना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती। ते DSP असताना गोव्यातील गुन्हेगारांच्यावर त्याने आपला चांगला वचक बसवला होता। त्यांच्या या लोकप्रियतेमुळेच त्यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने विधानसभेचे तिकीट दिले होते। त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते लोकांच्या सेवेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले। सन 2012 ते 2017 पंचवार्षिकमध्ये त्यांनी फोंडा विधानसभेचे लोकप्रतिनिधित्व केले। त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून गोव्यातील 9व्या विधानसभेतील लोकप्रतिनिधी म्हणून चांगली कामगिरी केली। सन 2017 सालच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांना काँग्रेसच्या रवी नाईक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता। त्यानंतर त्यांनी 3 महिनेच अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य म्हणून काम केले। डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले। पोलीस अधिकारी ते आमदार असा त्यांचा प्रवास लक्षणीय होता, त्यामुळे त्यांची जनमानसामध्ये चांगली प्रतिमा तयार झाली होती। गोवा पोलीस खात्यात ते काम करत असताना सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहिले। त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक पदापर्यंत मजल मारली। आपल्या पोलीस सेवेच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी वाळपाई पोलीस प्रशिक्षण केंद्र, फोंडा, पणजी मुख्यालय आणि राखीव पोलीस दलात सेवा बजावली होती। पोलीस दलामध्ये आणि राजकारणात काम करत असताना त्यांनी अनेक मित्र जोडले होते। त्यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते। गोवा बेळगावी हे अंतर फारसे नसल्याने मामलेदार हे नेहमी बेळगावी येथे काही ना काही खरेदी करण्यासाठी येत होते। ते बेळगावी येथे आले की खडे बाजार येथील जुने शिवानंद थिएटर येथे असलेल्या श्रीनिवास लॉजमध्ये राहत होते। ते तेथे कायम येत असल्याने त्यांची त्या लॉजमधील वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांशी चांगली ओळख झालेली होती। यावेळी मामलेदार हे शुक्रवार दिनांक 14 रोजी संध्याकाळी गोव्याहून आपले कारने बेळगावी येथे आले होते। नेहमीप्रमाणे ते खडे बाजार येथील श्रीनिवास लॉजमध्ये राहिले। दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता पाणी आवरून त्यांनी खडे बाजार येथील मुख्य बाजारपेठेत खरेदी केली। बेळगावी येथील खडे बाजार हा रात्रंदिवस नेहमी गजबजलेला परिसर आहे। या अरुंद रस्त्यावरच अनेकांनी लहान मोठी दुकाने लावली असल्याने पायी जाणाऱ्या लोकांना कसरत करावी लागते। त्यातच या रस्त्याने रिक्षा, टू व्हीलर आणि ॲटो कॅबवाले यांचीही वाहतूक सुरू असते। मामलेदार हे आपल्या कारमधून खरेदी करून लॉजकडे आले। ते लॉजमध्ये आपली कार घेत असताना बाजूने एक ॲटो कॅब जात होती। त्यावेळी चुकून मामलेदार यांची कार त्या कॅबला घासली। हे बघून त्या कॅबचा चालक मुजाहिद शफी संदे हा त्या कॅबमधून खाली उतरला। त्याने मामलेदार यांना कारमधून बाहेर येण्यास सांगितले। त्यांना कारमधून बाहेर ओढून काढत त्याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। शिव्या देत त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून मला नुकसान भरपाई द्या, नाहीतर मी तुम्हाला बघून घेतो असे धमकावू लागला। यावर मामलेदार यांनी मी कोण आहे तुला माहीत आहे का? माझा अपमान करू नकोस, मी तुला सॉरी म्हणतो। तुझ्या कॅबचे नुकसान झाले नाही त्यामुळे भरपाई देणार नाही असे सांगितले। तुला कुठे तक्रार द्यायची असेल तर दे, मी पुढचे बघून घेईन असे ते त्याला म्हणाले। त्यांचे बोलणे ऐकून मुजाहिद याच्या रागात भरच पडली। त्याने मागचा पुढचा विचार न करता मामलेदार यांच्या कपाळावर जोरदार ठोसा मारला। त्यांनी त्याला प्रतिकार केला।
पण त्याने त्यांना मारहाण करणे थांबवले नाही। त्यामुळे मामलेदार यांनी कशीबशी सोडवणूक करून घेतली। लॉजच्या पार्किंगमध्ये कार पार्किंग करत ते लॉजच्या रिसेप्शनशिपपर्यंत आले। त्यांचा पाठलाग करत मुजाहिद संधी हा लॉजमध्ये शिरला। त्याने पुन्हा मामलेदार यांच्यावर हल्ला केला। त्यावेळी लॉजच्या कर्मचाऱ्याने मामलेदार यांची सोडवणूक केली। तसेच संधी याला त्यांना मारहाण करू नकोस, ते गोव्याचे माजी आमदार आणि पोलीस अधिकारी आहेत असे सुनावले। तरी संधी हा मामलेदार यांच्या अंगावर धावून जातच होता। अखेर लॉजच्या कर्मचाऱ्याने त्याला बाहेर ढकलत नेले आणि हाकलून लावले। संधी याने केलेल्या मारहाणीत मामलेदार यांच्या कपाळावर मोठी जखम झाली होती। ते कसेबसे उठून जिना चढत असताना पहिल्या पायरीवरच कोसळले। बहुधा संधी याने केलेल्या मारहाणीमुळे त्यांचा BP वाढला असावा। त्यातच त्यांना जोराचा हार्ट अटॅक आला असावा। त्यामुळे ते जिना चढत असताना खाली पडले। त्यावेळी लॉजमधील कर्मचारी आडव्याप्पा आणि त्याच्या सहकार्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु तेथील उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। ही खुनाची बाब आहे हे लक्षात घेताच श्रीनिवास लॉजच्या मॅनेजरने या घटनेची माहिती मार्केट पोलिसांना दिली। मयत लहू मामलेदार हे गोव्याचे माजी आमदार तथा निवृत्त पोलीस अधिकारी आहेत याची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे DCP रोहन जगदीश, मार्केट पोलीस ठाण्याचे ACP संतोष सत्यनाईक, खडेबाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गावी, मार्केट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावननावर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मार्केट पोलिसांना तपासाच्या योग्य त्या सूचना देऊन संशयित आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले। पोलिसांना घटनेचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यास सांगितले। या घटनेची माहिती पोलिसांनी गोव्यातील मयत लहू मामलेदार यांच्या नातेवाईकांना देऊन त्यांना बेळगाव येथे येण्यास सांगितले। मार्केट पोलीस या घटनेचा तपास करत असताना श्रीनिवास लॉजमधील आणि खडेबाजार परिसरातील CCTV फुटेज तपासले। कॅब चालक मुजाहिद शबी संधी याला बेळगाव येथील सुभाषनगर येथून ताब्यात घेतले। त्याला मार्केट पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता तो पोलिसांनाही मुजोरीची भाषा करत होता। अखेर त्याला पोलिसी खाक्यात दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला। मयत लहू मामलेदार यांचे नातेवाईक आल्यानंतर या घटनेची फिर्याद घेण्यात आली। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लहू मामलेदार वय वर्षे 69 यांना मारहाण करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कॅब चालक मुजाहिद शफी संधी वय वर्षे 25 याच्या विरोधात वेगवेगळ्या BNS कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान पोलिसांनी संधी याची कॅब जप्त केली। या घटनेचा पुढील तपास मार्केटचे पोलीस करत आहेत। या घटनेची गंभीर दखल गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी घेतली असून त्यांनी या प्रकरणी कर्नाटक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून या घटनेतील संशयित आरोपी मुजाहिद संधी याच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी गोव्यातील फोंडा येथे लहू मामलेदार यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात दुर्गाबाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले।